आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता उपवासाच्या 5 रेसिपीज बनवतो आहे. चला तर सुरुवात करूया. तर सर्वप्रथम नायलॉन साबुदाण्याचा चिवडा बनवतो आहे. त्यासाठी इथे मी नायलॉन साबुदाणा घेतलेला आहे. हा मी घरी बनवलेला साबुदाणा आहे. तर सर्वप्रथम आपण तेल गरम करायला ठेवूया. तेल छान गरम झाल्यानंतर साबुदाणा यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त फुललेला आहे. हा घरीच बनवलेला आहे तरीसुद्धा अगदी मस्त फुलतो. विकतचा साबुदाणा बऱ्याचदा आतमधून कच्चा राहतो, परंतु हा साबुदाणा अगदी आतपर्यंत तळला जातो. सर्व साबुदाणा आपण अशाच प्रकारे तळून घेऊया. हा साबुदाणा तळताना खूप जास्त तेलसुद्धा उडत नाही. तर सर्व साबुदाणा मी इथे तळून घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये तळलेले शेंगदाणे घालूया. तर त्यासाठी एक छोटी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. ते आपल्याला मस्त मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. छान लालसर रंगाचे होतील तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. त्यानंतर मी यामध्ये हिरव्या मिरच्या तळून घेणार आहे. हिरव्या मिरच्या तळत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मिरचीला आपल्याला मधून थोडासा कट द्यायचा आहे, जेणेकरून ती तेलामध्ये फुटणार नाही. तर इथे मिरच्यासुद्धा तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त फुललेला आहे आणि आता पूर्ण तळूनसुद्धा झालेला आहे. तर आता यामध्ये आपण शेंगदाणे मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि थोडंसं लाल तिखट घालूया. हे सर्व आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा घालू शकतात, काजू आणि किशमिशसुद्धा घालू शकतात. तर इथे मस्त साबुदाण्याचा चिवडा बनवून तयार आहे. तुमच्याकडे जर बटाट्याचा किस असेल तर तोसुद्धा तुम्ही यामध्ये तळून घालू शकतात. साबुदाणा अगदी व्यवस्थित तळला गेलेला आहे. अजिबात आतमध्ये कच्चा राहिलेला नाही आहे. तुम्ही बघू शकतात अगदी मस्त साबुदाणा तळला गेला आहे. तर या आषाढी एकादशीला तुम्हीसुद्धा हा साबुदाणा चिवडा नक्की बनवून बघा. त्यानंतर आपण उपवासाचा दुसरा प्रकार बघूया. तर इथे मी 1 कप भगर घेतलेला आहे आणि पाव कप एवढा साबुदाणा घेतलेला आहे. भगर आणि साबुदाणा स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो 2 ते 3 तासांसाठी भिजत ठेवायचा आहे. भगर आणि साबुदाणा मस्त भिजून तयार झालेला आहे. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर दोघंही भगर आणि साबुदाणा मिक्स करून आपल्याला वाटून घ्यायचा आहे. अगदी बारीक आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे. इथे हे सर्व मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये मीठ घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 15 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला असंच ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर बॅटर एकदा परत मिक्स करून घेऊया. आता आपण उपवासाचे दहीवडे बनवणार आहोत. तर त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. यामध्ये आपण 1 चमच्याच्या साहाय्याने हे वडे बनवून घेऊया. तर तेल छान गरम झाल्यानंतर वडा आपल्याला चमच्याने तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. मस्त खुसखुशीत वडे तयार आहेत. वडे तळून झाल्यानंतर आपण ते आता काढून घेऊया. इनो सोडा वापरलेला नाही आहे तरीसुद्धा आतमधून अगदी पोकळ हे वडे तयार होतात. त्याचबरोबर हे बॅटर फर्मेंटसुद्धा केलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त वडे तयार झालेले आहेत. त्यानंतर एका बाउलमध्ये 1 चमचा दही घेऊया. दही छान फेटून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. आपल्याला याचं अगदी पातळ ताक बनवून घ्यायचं आहे आणि आपण जे तयार केलेले वडे आहेत ते यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. वडे सोडून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी हे वडे असेच ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकतात वडे आतमध्ये किती छान पोकळ झालेले आहेत. वडे अशा प्रकारे ताकामध्ये भिजवून ठेवल्याने ते मस्त सॉफ्ट होतात. त्यानंतर वड्यांसाठी लागणारं दही बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 बाउल दही साखर घालून फेटून घेतलेलं आहे. ते वरच्या बाजूने आपण वड्यांवर सोडून घेऊया. त्यानंतर ह्यावर थोडंसं लाल तिखट घालूया, थोडीशी जिऱ्याची पूड घालूया आणि मी हिरवी मिरची कट करून यावर थोडीशी घालून घेतलेली आहे. तर मस्त चमचमीत उपवासाचा दहीवडा बनवून तयार आहे. उपवासाची तिसरी रेसिपी बघूया. तर मी इथे उपवासाची चटणी बनवणार आहे. त्यासाठी मी पहिले तडका बनवून घेते. तर एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. अर्धा चमचा जिरं घालूया, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया, सर्व तडका बनवून घेऊया. गॅस बंद करून घ्यायचा आहे.
त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहेत, एक छोटी वाटी डेसिकेटेड कोकोनट, 2 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालूया आणि हे आपल्याला मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून हे वाटून घेऊया. चटणी बनवून तयार आहे. तयार झालेला तडका यामध्ये आपण घालून घेऊया. तर मी अर्धाच तडका यामध्ये घालून घेणार आहे, कारण मी पुढच्या रेसिपीसाठी बाकी तडका वापरणार आहे. तर ही चटणी तुम्ही उपवासाचे थालीपीठ, अप्पे यासोबत खाऊ शकतात किंवा इडलीसोबतसुद्धा खाऊ शकतात. त्यानंतर उपवासाची आपण चौथी रेसिपी बघूया. तर एका बाउलमध्ये आपल्याला इथे दही घ्यायचं आहे. दही छान फेटून घ्यायचं आहे. यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेऊया. आपण आज उपवासाचं फोडणीचं ताक बनवतो आहे. तर तुम्हाला ज्याप्रमाणे ताक पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि 2 चमचे एवढी यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तुम्ही जाड साखरसुद्धा घालू शकतात. सर्व एकदा मिक्स करून घेऊया आणि राहिलेला तडका आपण यामध्ये तो घालून घेतलेला आहे. तर मस्त उपवासाचं फोडणीचं ताक बनवून तयार आहे. त्यानंतर उपवासाची आपण 5वी रेसिपी बघूया. तर आज आपण उपवासाचा शिरा बनवूया. त्यासाठी 1 वाटी भगरचं पीठ घेतलेलं आहे. एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घ्यायचं आहे. शिऱ्यासाठी मी इथे बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे. तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये भगरचं पीठ घालून घेऊया. पीठ आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. मंद आचेवरच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजून झाल्यानंतर त्याला छान तूप सुटतं आणि इथे आता हे पीठ भाजून तयार आहे. यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे. थोडेसे काजू घालूया आणि थोडीशी किसमिस घालूया. हे सर्व आपल्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं आहे. काजू आणि किसमिस परतून झाल्यानंतर आपण जे गरम करायला पाणी ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घेऊया. 1 वाटी पिठासाठी आपल्याला साधारण 1.5 वाटी एवढं पाणी लागलेलं आहे. सर्व हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी एवढी साखर घालूया. तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकतात साखरेचं प्रमाण. साखर यामध्ये मस्त मिक्स करून घेऊया आणि मस्त मऊ लुसलुशीत असा उपवासाचा शिरा तयार झालेला आहे. यावर झाकण ठेवूया. याला 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ आणूया. साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर शिरा मस्त शिजून तयार आहे. शिरा छान शिजला की त्याला तूप सुटतं. तुम्ही बघू शकतात शिऱ्याच्या कडेने छान तूप सुटलेलं आहे आणि इथे मस्त शिरा बनून तयार आहे. यामध्ये आपण अजून चव वाढण्यासाठी थोडीशी वेलची पूड घालूया. हा शिरा चवीला अगदी मस्त पेढ्यासारखा लागतो. मस्त मऊ लुसलुशीत उपवासाचा शिरा बनवून तयार आहे. नक्की एकदा ट्राय करा. तर आजच्या 5ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी थोड्या जरी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.